तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय। शहरातील नाईक चौकातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढत पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली आहे। यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून संपूर्ण परिसर दणाणून सोडला। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे। या आंदोलनात आयटक संलग्न असलेल्या राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष सुधीर टोकेकर, कार्याध्यक्ष मारुती सावंत, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबासाहेब शिरसाट, तालुका मार्गदर्शक निसार शेख, गौरव ढवळे आदींसह तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते। या आंदोलनात बोलताना सुधीर टोकेकर म्हणाले की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न केवळ स्थानिक नाहीत तर राज्यस्तरीय आहेत। शासनाने आजवर त्याकडे दुर्लक्ष केले। पाथर्डी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन अत्यंत कमी प्रमाणात आहे। उत्पन्नाच्या अटीमुळे पगारात कमालीची घट झाली आहे। शासन जाणीवपूर्वक ही जाचक लादून कर्मचाऱ्यांना कमी वेतनात राबवत आहे। उत्पन्नाची अट आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येवरील बंधन याच आमच्या सर्वात मोठ्या मागण्या आहेत। अनेक वर्षांपासून या अटी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे, मात्र शासन त्यावर ठोस निर्णय घेत नाही, असे ते म्हणाले। ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर आधारित वेतनाच्या अटी तात्काळ रद्द कराव्यात। कमी पगार न देता 100% वेतन देण्यात यावे। राहणीमान आणि महागाई भत्ता नियमितपणे प्रत्येक महिन्याला अदा करावा। कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात झालेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम सन 2018 पासून फरकासह खात्यावर वर्ग करावी। ग्रामपंचायतीने भरायची PF हिश्शाची रक्कम वेळेवर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावी। पगार कपातीच्या चौकशीसह ती रक्कम कर्मचाऱ्यांना परत मिळावी। सर्व कर्मचाऱ्यांना अपघाती विमा संरक्षण लागू करावं। मोर्चाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी शासनाच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। आणि म्हणून आम्ही वेळोवेळी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि मीटिंग घ्यायला पाहिजे। वर्षातून 3 मीटिंग तालुक्याला आहेत, परंतु ते मीटिंगा सुद्धा या ठिकाणी वेळेवर घेतल्या जात नाही। आणि म्हणून त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी पाथर्डी तालुक्यातले आमचे जे पदाधिकारी आहेत, या ठिकाणी राज्याचे महासंघाचे सदस्य कॉम्रेड मारुती सावंत आहेत, या ठिकाणी पाथर्डी तालुक्याचे अध्यक्ष बाबासाहेब शिरसाट आहेत, त्यानंतर आमचे विठ्ठल खेडकर आहेत, या ठिकाणी विठ्ठल खेडकर या ठिकाणी आहेत। हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत आणि आम्ही यापूर्वी निवेदन दिलेलं आहे पंचायत समितीला। आणि या ठिकाणी जे काही अधिकारी आलेले आहेत त्यांनी आमचा हा प्रश्न सोडवावा। हा प्राथमिक आंदोलन आहे, हे 2 दिवसामध्ये आमचं हे आंदोलन ठरवलेलं आहे आणि म्हणून संख्या कमी दिसते, परंतु यापुढे हे जे काय आंदोलन होईल ते कमीत कमी 200 कर्मचाऱ्यांचं होईल आणि जास्तीत जास्त या ठिकाणी मोठं आंदोलन करून आमच्या प्रश्नासाठी आम्ही या ठिकाणी भांडणार आहोत। म्हणून आज आमचे जे काही प्रश्न आहेत त्याचं निवेदन देत आहोत। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रश्न अनेक दिवसापासून संघटनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलन मोर्चा निवेदन याच्या माध्यमाद्वारे अनेक वेळा पंचायत समितीला जिल्हा परिषदला प्रयत्न केले, परंतु अधिकारी वर्गाने त्या निवेदनाला त्याला काहीच उत्तर दिलं नाही। आमचा कर्मचारी अत्यल्प पगारावर काम करणारा कर्मचारी आहे, तरी अनेक दिवसापासून पगार 2 महिन्याला 3 महिन्याला अशा पद्धतीने पगार पडते। भविष्य निर्वाह निधीची रक्कम पगारातून कपात होती, परंतु ती अनेक कर्मचाऱ्यांच्या खात्यावरच जमा नाही। असे अनेक प्रश्न आहेत। राहणीमान भत्ता दर महिन्याला कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे, तो वर्षे 2-2 वर्षे काहीचा तर अजून जमाच नाही। अशा अनेक संकटाला ग्रामपंचायत कर्मचारी समोर जात आहे। त्या यांनी आज त्याला आम्ही आंदोलन करत आहोत। यानंतर हे प्राथमिक आंदोलन असून याच्यानंतर जर आमच्या प्रश्नाची सोडवणूक नाही झाली तर उपोषण अजून तीव्र करण्यात येईल। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने आज पाथर्डी पंचायत समिती माननीय गटविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी तसेच राहणीमान महागाई भत्ता व जो पगार वसुलीच्या प्रमाणावर दिला जातो ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला 75%, 50% आणि 25%, तो पगार संपूर्ण ग्रामपंचायतनी कर्मचाऱ्याला द्यावा असं निवेदन आम्ही आज माननीय गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांना दिलेलं आहे। पण जर आमच्यावर अन्याय म्हणजे पगार कमी भेटणे, राहणीमान महागाई भत्ता न भेटणे आणि भविष्य निर्वाह निधी न भेटणे असं जर झालं तर भविष्यात हेच आंदोलन तीव्र उग्र करण्यात येईल, याची नोंद घ्यावी। आणि आता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न पंचायत समिती आणि गाव पातळीवर आहेत ते आम्ही निश्चित सोडू असं माननीय
गटविकास अधिकारी यांनी आश्वासन दिलंय, म्हणून आम्ही आज ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं पाथर्डी तालुक्याचं कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित केलेलं आहे. महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय.